नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जोराने आशूने त्या राणीच्या कानाखाली मारलेली असते। राणीने आता गालाला हात लावलेला असतो तर आशू म्हणतो की परत भाऊंच्या अंगाला हात लावायचा नाही बरं का। तेवढ्यात आता पुढे येत शिवा म्हणते की मर्दानगी फक्त मारण्यातच नसते तर मारण्यासाठी उगारलेला हात थांबवण्यात देखील असते आणि राणीचा आता मोठा अपमान झालेला असतो। आणि तेवढ्यात घाबरतच सीताई म्हणते की थांब, आता मी पोलिसांनाच फोन लावते। आशू म्हणतो राहू दे ग आई, आता त्याला चांगलीच अद्दल घडवली। तेवढ्यात आता बोट करत इकडे राणी म्हणतो की हे बघ आशुतोष देसाई, आता मी काय करतो ना ते तू बघतच राहा। आणि तेवढ्यात आता राणी हा त्याच्या गुंडांना घेऊन निघून जातो। इकडे घाबरलेली सीताई म्हणते की हा सगळा काय प्रकार चाललाय, मला तर काहीच कळत नाही। भाऊ आता सीताईला समजावू लागतात आणि म्हणतात हे बघ सीता, यामध्ये आशूची काहीच चूक नाही। सीताई म्हणते की अहो पण आपल्या घरापर्यंत गुंड येऊन गेलेत ना। आणि लगेच आता आशू म्हणतो की बरोबर आहे आई, घरापर्यंत गुंड आले तेव्हा त्यांना अद्दल घडवायलाच हवी होती। सीताई म्हणते की मला माहिती नाही हा सगळा जो प्रकार घडलाय ना तो कुणामुळे घडलाय, हा जो सगळा प्रकार घडला तो शिवामुळे घडल्याची सीताई बोलताच इकडे भाऊ म्हणतात नाही सीता, अगं तू चुकतेस, शिवामुळे काहीच झालेलं नाहीये। आणि आत्ता आशूला राग आला आणि शिवाला देखील राग आला म्हणून त्यांनी ते केलं। तर लगेचच आता कीर्ती म्हणते की पण शिवाला त्या गुंडांसमोर जाण्याची गरजच नव्हती ना, आणि या अगोदर आशूने अशी भांडणं कधीच केली नव्हते भाऊ, असे आता कीर्ती बोलते। घाबरतच आता सुहास अजूनच घाबरून देतो आणि म्हणतो भाऊ अहो ते गुंड आहेत, ते काहीही करू शकतात। इकडे आता शिवा म्हणते सीताई तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, मी इथे असताना आशूने हे सगळं केलं बरोबर आहे, पण असेच किती दिवस अजून हे सगळं सहन करायचं मला सांगा ना तुम्ही। आणि लगेच आता शिवा म्हणते किती दिवस सहन करायचं, जेव्हा तुमचं मंगळसूत्र चोरीला गेलं होतं तेव्हा देखील आपण काहीच केलं नव्हतं, असं किती दिवस सहन करायचं। कीर्ती आता शिवाला गप्प करत म्हणते की गप्प बस शिवा, अगं तोंड करून तुला बोलण्याची काही गरजच आहे का। लक्ष्मण म्हणतो की कीर्ती तू समजून घे, शिवा जे बोलते ना ते अगदी बरोबर बोलतीये। आणि लगेच आता शिवा म्हणते की कीर्तीताई आत्ता जे काही झालं त्यामुळे पुढे जे करायचंय त्याला तेव्हा तो विचार करील। सीताई म्हणते बरोबर आहे, पण त्यामुळे आपल्या मनातील काळजी काही मिटत तर नाही ना। भाऊ आता म्हणतात की जास्त विचार करू नका बरं, जाऊ दे आता जे झालं ते झालं। आता कीर्ती आणि सुहासला देखील मोठा झटका बसलेला असतो। दोघेही आता बेडरूममध्ये येतात। पटकन सुहास आता बिअरचे 2 पेग कीर्तीसाठी आणि त्याच्यासाठी भरवतो। कीर्ती म्हणते की मला तर आता काही कळतच नाहीये। तेव्हा आता सुहास म्हणतो केटू डार्लिंग तू एवढी नर्वस होऊ नकोस। कीर्ती म्हणते का नको होऊ, आता शिवा या घरात येणार नव्हती तरीसुद्धा ती या घरात आलीच ना। कीर्ती म्हणते की मला तर कळत नाही या घरात ना शिवा कशी जरी वागली काही जरी केलं तरी घरचे सगळेजण तिचीच बाजू घेतात। तेव्हा आता सुहास पुन्हा कीर्तीला समजावतो। सुहास म्हणतो हे बघ कीर्ती, जे झालं ना ते चांगल्यासाठीच होतंय आणि चांगल्यासाठीच झालंय। कीर्ती म्हणते काय चांगल्यासारखं झालंय। कीर्ती म्हणते की चांगलं आपलं नाही त्या शिवाचं झालंय। सुहास म्हणतो मी तुला काय सांगतो कीर्ती, चांगलं हे आपलं झालंय, आपलं त्या शिवाचं नाही। आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते काय बोलतोयस, मला सांगणार आहे का। तेवढ्यात आता सुहास म्हणतो अगोदर किटू डार्लिंग तू चेअर्स तर कर। रागाने कीर्ती आता ग्लासमधील वाईन आपल्या हातात घेते। एक घोट घेत आता सुहास म्हणतो की तो राणी आहे ना राणी, आत्तापर्यंत त्याने दमदाटी करून त्याचा बिझनेस एवढा मोठा केला आहे, तो काही गप्प बसणारातला नाहीये। आणि लगेच आता कीर्ती म्हणते की अरे पण आशूने त्याच्या कानाखाली मारली त्याचं काय। सुहास म्हणतो तुला काहीच कळत नाही का कीर्ती, आशूने त्याच्या कानाखाली मारली खरी, पण खरी तर त्याच्या नशिबाच्या कानाखाली मारली। आणि लगेच आता सुहास म्हणतो हे बघ आता तो राणी काही गप्प बसत नाही आणि तो काहीतरी करणारच। तर आता लगेच कीर्ती म्हणते की आपल्याला हे सगळं त्याच्या कानावर घालावं लागेल। सुहास म्हणतो सगळं सांगतो मी, तू काहीच काळजी करू नकोस किटू डार्लिंग। कीर्ती म्हणते आता जाऊ दे सुहास, आता तुझी परिस्थिती नाही, पण उद्या सकाळी उठल्या उठल्या त्याला कॉल करायचा कळलं का। सुहास म्हणतो हो ग किटू डार्लिंग। आणि इकडे आता शिवा आणि आशू बेडरूममध्ये आलेले असतात। आशू आता भडकलेला असतो। आशू म्हणतो की मला ना त्या राणीचा एवढा राग आला होता ना, तर असं वाटत होतं की त्याची पुन्हा एकदा दुसऱ्या कानाखाली मारून जाळ काढावा। तेव्हा ते बघून आणि ऐकून शिवा म्हणते की आशू मला आत्ता खूप बरं वाटतंय। आशू म्हणतो काय झालं। तेव्हा आता शिवा म्हणते की अरे आशू मला तर आता तुला चक्क मिठीच मारावीशी वाटते।
आणि लगेच आता आशू म्हणतो की सिच्युएशन काय आहे आणि शिवा तू काय बोलतेस. पटकन आशूचा हात आपल्या हातात घेत शिवा आता त्या हाताचा किस घेते आणि आता आशू म्हणतो काय चाललंय शिवा. शिवा म्हणते की ह्याच हाताने तू त्याच्या कानाखाली मारली होतीस ना. आशू म्हणतो हो. शिवा म्हणते ज्या प्रकारे तू त्याच्याशी बोलला, भांडला आणि स्टँड घेतला ना, त्यामुळे मला खूप बरं वाटतंय आशू. तेवढ्यात आता आशू म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी मी तुझ्याकडूनच शिकलोय बरं का. शिवा म्हणते की हे बघ, तुझ्या कौतुकाचं आणि तुझ्या कामाचं श्रेय तू मला का देतोस. आशू म्हणतो बरोबर आहे ना मग. पुन्हा आता काळजी करत डोक्याला हात लावत आशू म्हणतो हा राणी भाऊंना पुन्हा काही करणार तर नाही ना. शिवा म्हणते आशू तू काही काळजी करू नकोस, अरे आपण आहोत ना आणि आपण पोलिसांची मदत घेऊ. शिवा म्हणते हे बघ आशू आपल्याकडे CCTV कॅमेरे देखील आहे आणि एव्हिडन्ससुद्धा आहे. तर आशू म्हणतो बरोबर. इकडे आता दुसऱ्या दिवशी भाऊ आणि आशू तयार झालेले असतात. भाऊंना आता कंपनीत सकाळी सकाळीच मीटिंग असते. सीताई काळजी करत म्हणते की अहो आज कशाला जायचं तुम्हाला कंपनीत, आराम करायला असतं तर काय झालं असतं. तेवढ्यात आता आशू म्हणतो हे बघ आई तू काही काळजी करू नकोस, मी आता भाऊंना माझ्या गाडीतून कंपनीत सोडणार. भाऊंची गाडी घेऊन ड्रायव्हर येणार आणि तो मीटिंग झाली की लगेच भाऊंना घेऊन घरी येणार. आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते तुम्ही बाप लेक काही ऐकणाऱ्यातले आहेत का. पटकन आता उर्मिलाकडून अंगारा घेत सीताई आता तो अंगारा आशू आणि भाऊंना लावते. भाऊ म्हणतात हे बघ लक्ष्मण आता पोलिसांकडे गेलायस, तू काही काळजी करू नको, मी असा गेलो आणि असा आलो. सीताई आता जाते वेळेस भाऊंना सांगते की मला सतत फोन करत राहा बरं का. सीताईला आता काळजी लागून राहिलेली असते. सीताई म्हणते की मी तर आता देवासमोरच बसते. आणि इकडे आता गॅरेजवर सगळी पाना गँग आता काम करत असताना तेवढ्याच संपदा तिथे येते. आता स्टेपनी संपदाला बघताच आता खुश होतो आणि म्हणतो की अरे भाई लोक देखो देखो कोण आया है. आणि पटकन सगळेजण संपदाला बघतात आणि लगेच आता संपदाला अजून चूर होते. तर पाना गँग म्हणते की आता काय ऑफिशियली परमिट झाली आणि ऑफिशियली आपली वहिनी झाली. आणि लगेच आता सगळेजण संपदाला कॉंग्रॅच्युलेशन करतात. कीर्ती म्हणते की थांबा त्या अगोदर मी तुम्हाला एक सरप्राईज आणला आहे. संपदा म्हणते की या गोष्टींना अजून खूप वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही असाच मला त्रास देणार आहात का. आणि तेवढ्यात आता मी तुमच्यासाठी स्पेशल आणलंय बरं का असे सांगून आता संपदा ही डबा उघडते. तर तेवढ्यात आता पाना गँग म्हणते की पण आज असं स्पेशल काय आहे. संपदा म्हणते स्पेशल काही नाही, तुम्ही कायम माझ्या पाठीमागे उभे राहता मला मदत करताना. आणि आता संपदाने प्रेमाने शिरा आणलेला असतो. सगळेजण आता शिऱ्याचा एक एक घास खाऊन खुश होतात. तेवढ्यात आता संपदा पुन्हा डबा घेत म्हणते चला आता मी रॉकीला भेटून येते. तर आता पाना गँग म्हणते हे काय, अरे आपला वापर करून घेतला, फक्त आपल्याला टेस्ट करायला दिलं, खरं तर रॉकीला भेटण्याचं निमित्त होतं. संपदा म्हणते हे काय रे. मी तुमच्यासाठी मनापासून आणलं होतं, तुम्हाला नसलं खायचं ना तर जाऊ द्या. इकडे आता सीताई ही आणि शिवासोबत देवासमोर बसलेली असते. सीताई आता काळजी लागून राहिलेली असते आणि सीताई देवाची पूजा करत असते. आणि एवढ्यात आता पूजा करत असताना सीताईच्या हातातील दिवा विझतो. तर आता शिवा म्हणते अरे बापरं बहुतेक वारं आलं असेल. तर आता लगेच सीताई काळजी करत म्हणते की हा कोणता संकेत असेल. तेव्हा आता शिवा म्हणते हे बघा सीताई तुम्ही काही काळजी करू नका, असं काहीच नाही आहे. आणि लगेच आता सीताई म्हणते की अगोदरच जे काही चाललंय ते काही कमी आहे का. तर आता शिवा म्हणते हे बघा सीताई तुम्ही काळजी करू नका, तर आपण सगळे एक आहोत. आणि लगेच आता शिवा म्हणते की आपण हे आपल्यावरती जे काही संकट येते ना त्याला मागे परतून लावू. सीताई आता पुन्हा देवाला हात जोडते आणि म्हणते मला खूप भीती वाटते. इकडे आता भाऊ हे मीटिंग संपताक्षणी आता कंपनीच्या बाहेर आलेले असतात. ड्रायव्हर आता भाऊंची गाडी घेऊन आलेला असतो आणि आता भाऊ ही गाडीकडे जाऊ लागताच तेवढ्यात त्या राणीच्या गुंडांची गाडी येते आणि त्या गाडीमधून गुंड उतरून पटकन आता भाऊ शेजारी येऊन भाऊच्या तोंडाला आता औषधाचा अंमल असलेला रुमाल लावतात आणि भाऊला ओढतच आता गाडीत बसवतात. ड्रायव्हरला सुद्धा आता त्यांनी धरलेलं असतं आणि लगेच आता ड्रायव्हरला ढकलून देत ते गुंड भाऊंना गाडीत घेऊन किडनॅप करून घेऊन जातात. आणि तेवढ्यात आता इकडे सीताई काळजी करून तिथेच बसलेली असते. लगेच शिवाला आता सीताई म्हणते हे बघ शिवा तू आत्ताच्या आत्ता तुझ्या नवऱ्याला फोन लाव, आशूला फोन लाव. तर तेवढ्यात पाठीमागून लक्ष्मण उर्मिला सगट तिथे येतो. आणि तेवढ्यात आता सीताईकडे बघत लक्ष्मण म्हणतो की काय झालं वहिनी. घाबरतच आता सीताई म्हणते की अहो भाऊजी मी पूजा करत होते आणि तेवढ्यात बघा ना हा दिवा विझला. सीताई म्हणते तुम्ही आशूला एक फोन लावून बघा ना. तेवढ्यात उर्मिला आता सीताईला समजावते आणि म्हणते अगोदर
ताई तुम्ही शांत व्हा. इकडे आता त्या गुंडांनी गाडीमधून भाऊंचा मोबाईल फेकून दिलेला असतो. पटकन आता ड्रायव्हर मोबाईल घेतो आणि आता त्याच्या गाडी चालू करून आता त्या गुंडांच्या पाठीमागे जाऊ लागतो. आणि जात असताना ड्रायव्हर आता आशूला कॉल करतो. आशू आता ऑफिसमध्ये असतो. तर आता तो ड्रायव्हर म्हणतो की आशू साहेब, अहो भाऊंना काही गुंडांनी किडनॅप केलं. तर ते ऐकताच आशूला धक्का बसतो. उठून उभा राहत आता आशू म्हणतो की कोण होतं ते, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना भाऊंच्या पाठीमागे सावली बनून उभा राहा म्हणून. गुंड म्हणतो अहो मी त्यांच्यासोबतच होतो, पण त्या गुंडांनी मला देखील ढकलवलं आणि ते निघून गेले. तर आता लगेचच आशूला धक्का बसतो आणि लगेच आता ड्रायव्हर म्हणतो मी त्यांचाच पाठलाग करतोय आणि गाडीतून पाठलाग करत असताना मी तुम्हाला फोन केला. आशू म्हणतो ठीक आहे, तुम्ही त्यांचा पाठलाग करा. आणि पटकन आता आशू हा लगेचच त्याचा फोन आता पोलीस इन्स्पेक्टरला लावतो आणि म्हणतो हे बघा साहेब, माझे काका सकाळी आले होते, त्यांनी तुम्हाला सांगितलं ना. आणि आशू म्हणतो आत्ता देखील इमर्जन्सी होतोय, माझ्या वडिलांना आत्ता किडनॅप केलंय. आणि इकडे आता पटकन आता आशू हा शिवाला फोन करतो. शिवा म्हणते बरं झालं आशू तू फोन केला. अरे एकदा सीताईला फोन कर ना, सकाळपासून त्यांना काळजी वाटते, त्या देवासमोर बसून आहेत, कारण तो राणी काल येऊन गेला ना. आणि लगेच आता आशू म्हणतो की हे बघ शिवा, सीताईची भीती खरी ठरली आणि भाऊंना किडनॅप केलं. ते ऐकून आता शिवाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेच आता शिवा म्हणते म्हणजे, तर लगेचच आशू म्हणतो हो. आणि घडलेली सगळी हकीकत ड्रायव्हरने जी आशूला सांगितलेली असते ती आशू आता शिवाला सांगते. तेव्हा आता शिवा दबंग स्टाईलने शिवा ही आता तिची बाईक घेऊन आता भरधाव वेगाने शिवा आता कशी आशूकडे येते आणि आशूला बाईकवर बसून आता शिवा ही कशी गुंडांच्या अड्ड्यावर येते. आणि इकडे आता सीताईला समजतात सीताई देखील कशी आता त्या गुंडांच्या अड्ड्यावर जाते. पण तिथे आता सीताईला सुद्धा जेव्हा किडनॅप करतात तर शिवा स्टाईलने शिवा एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करून भाऊंना कशी सोडवते. त्याचबरोबर शिवाच बरोबर होती आणि मारामारी केल्याशिवाय हे गुंड वटणीवर येतच नाही असे म्हणत आता सीताई देखील त्या गुंडांसोबत मारामारी करते. दोघीही एकमेकींना आता हातात हात देऊन गुंडांना यमाचा दरवाजा दाखवतात आणि भाऊंची सुटका करतात. आणि खऱ्या अर्थाने आज शिवा हीच बरोबर होती आणि शिवामुळेच भाऊंचा जीव वाचला हे सत्य सीताई समोर येऊन आता सीताई कसा प्रेमाने शिवाचा खरी माझी गुणाची सून म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.